तर मित्रांनो, लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही लोकांनी पाहिलं की आम्ही जगदीश्वराची पूजा आणि टकमक टोकाला फिरायला गेलेलो. तर आजच्या या व्लॉगमध्ये त्याचा पुढचा भाग कंटिन्यू होणार आहे. आता ना संध्याकाळच्या बाबा 6:15 झालेत आणि ना आता आम्ही चाललो आहे फिरायला. गड आता इथं कार्यक्रम आहेत, खूप सारे गोंधळ वगैरे खूप सारे कार्यक्रम आहे. उद्या राज्याभिषेक सोहळा आहे. तर आणि इथं माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला आहे, फोनला चार्जिंग नाही आहे. मी घरातून फुल करून आणलेली, पण इथं चार्जिंगसाठी काही सोयच नाही. इथं चालतं सगळं सोलार पॅनलवरती, पण तर इलेक्ट्रिसिटी नाही ना, इंटरनेट ना, काहीच नाही. तर पूर्ण बोलतं ना कनेक्शन काहीच नाही. तर लाईट नाही का काय नाही. मी पॉवर बँक नशीब तरी आणल्या. हां मला पण नाही माहिती रे. आता मग अशा डायरेक्ट इथे यावरती तर आम्ही पॉवर बँकची जेवरती करतो एकदम कमी ह्याच्यामध्ये आम्ही करतोय. आता कसं चालेल मला पण नाही माहीत. उद्या कसा काय व्हिडिओ येईल माहिती नाही. निघालो इथे कार्यक्रमाला. मी सेल्फी स्टिक आलो कारण की चांगलं असे वरतून असे शॉर्ट्स वगैरे घेता येईल ना, 2-4 माझं ते घेता येतील. तर आता आम्ही परत निघालो आहे. मोबाईलला चार्जिंग करून आणि सेल्फी स्टिक घेऊन आम्ही निघालो गोंधळाच्या ठिकाणावरती, जिथे गोंधळाचा कार्यक्रम होणार होता. तिथे येऊन खूप सारी मंडळी तिथे जमली होती आणि जोरात गोंधळाची गाणी, लोक नाचत होते, एकदम उत्साही होती. तर चला आता गोंधळाचा कार्यक्रम पाहूयात. आणि जसाच गोंधळाचा कार्यक्रम पुढं होत गेला तसंच आम्ही ग्रुपमध्ये सर्व सदस्य एकत्र येऊन गोंधळाचा आनंद घ्यायला लागलो. आम्ही खूप नाचलो, खूप मजा केली आणि खूप भारी वाटलं इथे येऊन. थोडं एन्जॉय केल्यानंतर आमच्या ग्रुपमधला अतुल दादा, मी आणि मानव पुढे येऊन गोंधळकऱ्यांचे जे गोंधळ करत होते, जे गाणारे होते, त्यांचा आम्ही व्हिडिओ काढायसाठी पुढे आलो, जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे कळेल. आणि मला एवढे सुंदर आणि चांगले व्हिडिओ काढण्यासाठी खास मदत अतुल दादाने केली आहे.
एन्जॉय केल्यानंतर आम्ही आलो सदरेवरती, जिथे येऊन आम्ही थोडेफार फोटोज काढले आणि थोडेफार सिनेमॅटिक व्हिडिओज काढले. मग आम्ही परत निघाल्यावर तिथे एक माणूस तलवारी हातात घेऊन झोपलेला मस्तपैकी. त्याला बघून खूप हसू आला. आणि मग दुसऱ्या दिवशीची सकाळ, सर्वजण आम्ही घरी गेलो आणि मग परत दुसऱ्या दिवशी आलो. तर इथे खूप गर्दी, म्हणजे कमीत कमी हजारोने लोक इथे उभी होती. आणि मग तिथेच काही वेळातच मर्दानी खेळ सुरू झाले, ज्याच्यामध्ये लोक दानपट्टा म्हणा, तलवार, लाठीकाठी ह्या सर्वांचं प्रदर्शन करत होते. मर्दानी खेळांमध्ये लहान मुलं, मुली आणि मोठ्या मुलीसुद्धा सर्वांनी भाग घेऊन चांगले प्रदर्शन केले. आणि मग सदरेवर जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्याने आम्ही आतमध्ये आलो आणि इथं येऊन पाहिलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच श्री एकनाथजी शिंदे इथं आले होते कार्यक्रमास. आणि मग पाहुणे आल्यावर लगेच राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि मग मी आणि मानव जो सदरेच्या आत जाणारा जो द्वार होता तिथून वरती आम्ही बुर्जावरती येऊन थोडेफार व्हिडिओज काढले आणि चांगला असा व्ह्यू कॅप्चर केला. आणि मला हे बघून नवल वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या या भिंती, तटबंद्या या आत्ताच्या 20व्या शतकापर्यंत एकदम भारी भक्कम पद्धतीने उभ्या आहेत. म्हणजे त्या काळातलं बांधकाम किती भारी असेल हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. आणि मग राज्याभिषेक झाल्यावरती पालखी निघायची वेळ झाली. तर तेव्हा लगेच पोलिसांनी सर्व जागा खाली केली आणि मग पालखी नेण्याची तयारी सुरू झाली.
राहिलं ते लगेच बाजूला होतं कमी आहे का कलर उडायला कुर्त्याचा कलर उडाला याचा उडाला कुर्ता ब्लॅक होता. आणि मग सर्व कार्यक्रम झाल्यावर राज्याभिषेकाचा आम्ही सदरेच्या पुढेच्या बाजूला येऊन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि मग आम्ही सर्वजण निघालो परत घरात. आणि मग आम्ही सर्वजण परत एकदा टकमक टू कॉलेज फिरायला आलो. अतुल दादा, मी, ओम आणि मानव इथं येऊन आम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ काढला. अतुल दादाने मला एक सिनेमॅटिक जो तुम्ही पाहताय व्हिडिओ हा मला अतुल दादाने खास माझ्यासाठी एक व्हिडिओ मला काढून दिला. त्याने मला सांगितलं कशा प्रकारे अजून चांगले व्हिडिओ शूट करता येतील. त्याच्यामुळं खूप धन्यवाद. त्याच्यामुळं मला खूप साऱ्या वेगळ्या ट्रिक्स आणि नवीन नवीन गोष्टी कळल्या. काय बोलशील तू? काय बोलशील तू? सांग, कुठं आलास तू आता? इथे बघ कुठे आला काय बोलशील? मी आता टकमक टोकावर आलोय, तुम्ही बघू शकत आहे. व्ह्यू दाखव. तू त्यांना टूर दे. सांग कुठं टकमक टोक आहे, काय करतात टकमक टोकावर? टकमक टोकावर आल्यावर जे शत्रू असतात त्यांना खाली ढकलून टाकतात, मग त्यांचा अंत होतो. कशाला पण त्यांना का शत्रू कशाला असतात? शत्रू का असतात? शत्रू त्यांना पकडतो कोण? आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मावले किंवा असंच मावले बिवले. असंच मावले बिवले? मित्रांनो, 3 दिवस आम्ही त्या झोपडीमध्ये राहिलो. म्हणजे 2 रात्र आणि 1 दिवस ही तीच झोपडी, ज्याच्यामध्ये आम्ही 40 जण राहिलो. खूप भारी वाटलं या झोपडीत राहून. आणि मग आता गड उतरताना आम्हाला परत एकदा हत्तीचा लाव लागला, जो की आम्ही जाताना सुद्धा पाहिला होता, परंतु तुम्हाला दाखवणार होता, म्हणून आता तुम्हाला दाखवतो. हा येतो हत्ती. ओह माय गॉड. आणि मी उतरते वेळेस माझ्या लक्ष या तोफांकडे गेलं, ज्या महाराजांच्या काळातल्या होत्या. जय जय श्रीराम.
शरीव नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शरीव नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शिवरायांचे नाव घेता शाहिस्ता पळाला आणि मग फायनली आम्ही गड उतरलो आणि आम्ही खाली येऊन वरचा जो भाग पाहिला ते बघून खूप भारी वाटत होता. आणि इथे मला दिसली आणि इथे मला दिसलं म्हणजे रोपवे, त्याच्याने अजून सोपं होतं वर जाणं गडावरती. आणि मग तिथनं आम्ही सर्वजण पोचलो पानझडी येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीजवळ. इथं येऊन आम्ही त्यांना नमन केलं आणि आम्ही सर्वजण निघालो परत एकदा प्रवासावरती. आणि जायते वेळेस मी जास्त व्हिडिओ शूट केले नाही कारण की मोबाईलची बॅटरी 0% झाली होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.